मराठवाड्याचं मँचेस्टर म्हणून नावाजलेल्या वडवणीत आज टेरिकॉटच्या यंत्रांचा आवाज जवळ थांबलाय। पण सरकारने थोडा हातभार लावला तर इथूनच बीडच्या विकासाची रेल्वे वेगाने धावू शकते। आता नगर, बीड, परळी ही रेल्वे काही दिवसात बीडमधून धावेल। त्यावेळी ती नफ्यात यावी, इथे उद्योगधंदे उभे राहावेत आणि त्या उभारणीची सुरुवात वडवणीच्या टेरिकॉट कापड उद्योगाला बूस्टर देऊनच करावी, अशी मागणी पुढे येते। बीडचे पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, स्थानिकचे आमदार प्रकाश सोळंके हे यासाठी पुढाकार घेतील का? वडवणीचा टेरिकॉट उद्योग नेमका काय आहे, पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। तर कथा सुरू होते 1970 पासून। वडवणीत कोष्टी समाज मोठ्या संख्येने विणकाम करणे हा त्यांचा परंपरा अंतर्गत व्यवसायच आहे। 1970 मध्ये हातमाग आला आणि पाहता पाहता या छोट्याशा गावात 2000 हून अधिक हातमागाची किणकिण ऐकू यायला लागली। दररोज हजारो मीटर कापड फेटा, गमछा, धोती, रुमाल आणि विशेष म्हणजे टेरिकॉट कापड निर्मित होत होती। टेरिकॉट साठी लागणारा कच्चा माल म्हणजेच कापूस। या ठिकाणी कापूस मोठ्या प्रमाणात पिकतो। परिणामी वडवणी अल्पावधीतच कापड नगरी म्हणून प्रसिद्ध झाली। धुळे, सोलापूर, नगर ते संपूर्ण मराठवाडा आणि गुजरात पर्यंत या कपड्याला दणदणीत मागणी आली। त्यानंतर 1984 चे साल उजाडले आणि हातमागाची जागा यंत्रमागांनी घेतली। उत्पादन रोज 10 ते 15 हजार मीटर वर पोहोचलं। मुंबई, उल्हासनगर, इचलकरंजी, येवला या बाजारपेठांना वडवणीच्या टेरिकॉटने खऱ्या अर्थाने स्पर्धा केली। मात्र काळ बदलला। कापड उद्योगामुळे लक्ष वेधलेले वडवणी आता तालुका निर्मितीच्या संघर्षाने प्रकाश झोतात आलेले। अवघ्या 10,000 लोकसंख्येच्या शहराने मोर्चे, आंदोलने, कधी हिंसा, कधी गोळीबार सगळं पाहिलं आणि इथूनच उद्योगावरची पकड सुटू लागली। उद्योजक आणि राजकारण्यांचा फोकस उद्योगावरून हटून तालुक्या या अस्मितेकडे वळला। दरम्यान कापड गिरण्या आल्या, स्पर्धा प्रचंड वाढली। व्यवसाय तगवण्यासाठी ज्या बदलांची गरज होती ते झालेच नाही। यंत्रमागावर तयार कापड आणि मिल मेड कपडा यांच्या किमतीत दरी वाढत गेली। बाजारात टेरिकॉटचा वाटा कमी होत होता। सुती, पॉलिस्टर आणि ब्रँडेड कपड्यांची त्यांची जागा घेतली। वडवणीतील 2000 हातमागाची जागा 800 यंत्रमागांनी घेतली आणि आज ते 800 ही फक्त 100 वर येऊन थांबलेत। स्थानिक व्यावसायिकांनी तंत्रज्ञान स्वीकारायचा प्रयत्न केला, पण शासन दरबारी अवहेलना झाली। यंत्रमागातून मिलकडे झेप घेण्यासाठी पात्रता असूनही बँकांची मदत मिळाली नाही। मिलसाठी लागणारा विजेचा स्थिर आणि आवश्यक त्या दाबाने पुरवठा झाला नाही। कौशल्यपूर्ण मनुष्यबळ घडवणाऱ्या संस्था येथे रुजल्या नाहीत। त्यामुळे 1999 पर्यंत उद्योग कसाबसा टिकला। त्यानंतर वडवणीला तालुक्याचा दर्जा मिळाला। त्यामुळे वडवणीचा अभिमान फुलला, पण उद्योग मात्र सुकत गेला। आजही येथे यंत्रमागावर धोती, फेटा, उपरणे, सवळे, आहेरी गमछे आदी कपडा तयार होतो। शासकीय स्तरावर वडवणी येथील कापड व्यावसायिक यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे जोशी, महाराष्ट्र उद्योग विभागाचे डेव्हलपमेंट कमिशनर संजय शेट्टी, राधिका रस्तोगी, सुरेंद्र बागडे, हर्षदीप कांबळे यांच्या सहकार्याने कपडा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही, अशी माहिती स्थानिकचे व्यापारी बबन गुगळे, विठ्ठल भुजबळ, भगवान काळे यांनी दिली। ते म्हणतात, वडवणीत काही जण आजही हा वारसा जोपासताय, पण या उद्योगाला राजश्रय आणि धोरणात्मक साथ हवी। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती, पुण्यात कापड मिलला दिलेल्या प्रोत्साहनाचा अनुभव येथेही उतरवला तर बीडची अर्थव्यवस्था रंगात येईल। जिनिंग उद्योगांना चालना मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं विजेचा स्थिर पुरवठा, कौशल्य प्रशिक्षण केंद्र आणि तंत्रज्ञानासाठी अनुदान हे 3 निर्णय सरकारने तत्काळ घेतले तर वडवणीचा टेरिकॉट पुन्हा फुलेल। मँचेस्टर ऑफ मराठवाड्याला त्याचा मान परत मिळेल, कारण वडवणीचा टेरिकॉट हा फक्त कापड नाही, तो शहराच्या ओळखीचा, अभिमानाचा धागा आहे। विकासाचा धागा तुटला तर वडवणीची ओळख कायमची पुसली जाणार आणि म्हणूनच सरकार, लोकप्रतिनिधी, व्यापारी सगळ्यांनी एकत्र येऊन हा उद्योग पुन्हा उभा करायलाच हवा। बीडच्या नकाशावर उद्योगाचा रंग चढवायचा असेल तर सुरुवात इथूनच म्हणजेच वडवणीच्या टेरिकॉट पासूनच करावी, अशी मागणी त्यांनी केली। ही होती वडवणीची खरी ओळख। आज आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला काय वाटतं, वडवणी पुन्हा मँचेस्टर बनू शकतं का? तुमचा अभिप्राय कमेंट्स मध्ये नक्की लिहा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कार्यरंभला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.